महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। अलिबाग रोहा रस्त्याचे श्रेय लाटण्याचा खोटारडेपणा खपवून घेतला जाणार नाही, मानसी दळवी। विद्यमान सरकारमधील स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांच्या सततच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाल्यानंतर अलिबाग बेलकडे वावे रोहा या मुख्य रस्त्याचे काम नवीन ठेकेदारामार्फत सुरू करण्यात येत आहे। मात्र काल परवा मित्रपक्षात प्रवेश करणारी लोक या कामाचे श्रेय घेण्याचा खोटारडेपणा करीत आहेत। या कामाशी काहीही संबंध नसताना स्थानिक आमदारांना डावलून भाजपाचे दक्षिण उपजिल्हा प्रमुख दिलीप बोईर यांनी भूमिपूजन केले होते। असा खोटारडेपणा कदापि खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या मानसी दळवी यांनी दिला आहे। मानसी दळवी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी, ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी यांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे अधिकृत भूमिपूजन गुरुवार दिनांक 23 रोजी करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मानसीताई दळवी यांनी श्रेय लोटणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला। त्यांनी सांगितले की महेंद्र दळवी आमदार झाल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी अलिबाग रोहा रस्त्यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले होते। 3 वर्षापूर्वी अगरवाल या ठेकेदारास 250 कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी सदरच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती। या कामाचे सुमारे 18 कोटी रुपये ॲडव्हान्स म्हणून अगरवाल कंपनीला देण्यात आले होते, परंतु काही कारणास्तव अगरवाल कंपनीने हे काम न करता पळ काढला। त्यानंतर दुसरा कंत्राटदार ब्लॅकलिस्ट मध्ये गेल्याने त्यालाही हे काम पूर्ण करता आलेले नव्हते। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे आमदार महेंद्र दळवी यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे काम सुरू करण्यात यश मिळवले। मात्र याचे श्रेय भाजपाचे दक्षिण उपजिल्हाध्यक्ष दिलीप बोईर घेत आहेत। वास्तविक या कामाशी दिलीप बोईर यांचा कोणताही संबंध नसताना ते हिरोगिरी करत श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत। अशा प्रकारचा चोराटी काम करणाऱ्यांना शिवसेनेचे कार्यकर्ते योग्य वेळी धडा शिकवतील, असेही मानसी दळवी यांनी सूचित केले। बेळकडे येथे गुरुवारी सकाळी 11 वाजता अधिकृत भूमिपूजन करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रशांत ठिकरे उपस्थित होते। हे काम निर्धारित वेळेत आणि चांगल्या दर्जाचे होईल अशी ग्वाही दिली आहे। महेंद्र दळवी हे विद्यमान सरकारमध्ये असल्याने त्यांनी या कामाचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध केलेला आहे। या कामाचे श्रेय अनेक राजकीय प्रतिनिधी घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। त्यांनी स्वतः निधी उपलब्ध करून आणावा व श्रेय घ्यावे। अलिबाग मुरुड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत। स्थानिक आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विकास कामांचा झंझावात पाहता काही राजकीय मंडळी पाठपुरावा केल्याचे नाटक करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। राजा केणी, शिवसेना जिल्हा प्रमुख, रायगड। अलिबाग रोहा रस्त्याच्या कामाचे स्वरूप, कामाची लांबी 85/630 किलोमीटर, निविदा रक्कम 177.78 कोटी, कामाचा कालावधी 24 महिने, नेमणुकीचा दिनांक 25 नोव्हेंबर 2011। महाराष्ट्र माझासाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। कामाचा अधिकृत उद्घाटन होत आहे। आज अधिवेशन चालू असल्या कारणाने आमदार महेंद्र शेठ दळवी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही आणि त्यांनी स्वतः त्यांच्या पत्नी मानसीताई दळवी यांना आदेश दिला आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले की बेलकडे रोहा रस्त्याचं काम जो आपण आघाडीच्या सरकारमध्ये मंजूर केले, त्यावेळी आजचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यावेळी नगरविकास मंत्री आघाडीच्या सरकारमध्ये होते आणि त्यांच्या प्रयत्नातून आणि आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या अथक प्रयत्नातून हा बेलकडे रोहा रस्ता कित्येक वर्ष रखडलेला होता आणि आमदार महेंद्र शेठ दळवी निवडून आल्यानंतर पहिला जो स्वप्न होता की बेलकडे रोहा रस्त्याचं काम हा पूर्ण यशस्वीरित्या कसा पार पडला जाईल आणि इथल्या या विभागातील या संपूर्ण या रस्त्यावर असणाऱ्या गावांना आणि तिथल्या नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल यासाठी आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी अथक प्रयत्न करून मंत्रालय दरबारी त्याच्या व्यथा मांडून हा 200 करोड रुपयाचा जो निधी इथे आणला आणि त्यांच्या प्रयत्नाने आज जो बेलकडे रोहा रस्त्याचं काम यशस्वीरित्या पार पडत आहे। काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काही सहकार्यही आमच्या युती पक्षाचे सहकार्यही काही
स्टंटबाजी करून जो नारळ फोडला, मी त्यांना सांगू इच्छितो की विकास काम काय असतो हे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी या तालुक्यामध्ये अलिबाग मुरुड मतदारसंघामध्ये दाखवून दिलेलं आहे। कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एखादा स्टंट करायचा आणि बोजरवर उभा राहून फोटोगिरी काढायची आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न कुठेतरी थांबवावा, नपेक्षा आम्ही शिवसेना स्टाईलने जशास तसे उत्तर देऊ एवढे सांगू शकतो। विद्यमान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कारकिर्दीतला हा पहिल्यांदाच मंजूर झालेला रस्ता आहे। या रस्त्यासाठी अनेक आंदोलनं झाली, कितीतरी लोकांनी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला, पण आमदार साहेबांनी 2019, 23, 21, 22 आज मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।